अधीनता ही अधिकाराबद्दल नाही आणि ती आज्ञाधारकताही नाही, तर अधीनता ही सर्व प्रेम आणि आदराच्या नात्यांबद्दल आहे. काय आमच्यामध्ये प्रेम आणि आदराची अधीनता आहे? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 उपासना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, अपेक्षा या नेहमी केल्या जातात आणि प्रत्येक स्तरातील लोकांबद्दल केल्या जातात की अमुक व्यक्तीने असे वागावे किंवा लहान लेकरांनी असे वागू नये. समाजामध्ये अशा गोष्टी एक प्रकारची शिस्त आणतात. अशाच प्रकारे देवसुद्धा आमच्या बाबतीत काही अपेक्षा करतो की आम्ही त्याच्यावर अधीन असावे. परंतु आमच्यातील बंडखोरी मतभेद निर्माण करते. आजच्या अध्ययनात आपण हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पौल करिंथ येथील मंडळीसाठी 2 मुख्य मुद्द्यांवर चर्चा करतो: उपासनेतील पुरुष व स्त्रियांची भूमिका आणि प्रभुभोजनाच्या वेळी करण्यात येणारे अयोग्य वर्तन. तसे पाहिले तर हे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण काळजीपूर्वक लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. 11व्या अध्यायाच्या 2 वचनांवर आम्ही विचार केला होता आणि 3रं वचन मी आपणाकरिता वाचले होते. 3ऱ्या वचनाच्या पहिल्या भागावर मी आपणाला काही स्पष्टीकरण दिलेले आहे. 11वा अध्याय 3रं वचन मी आपणाकरिता पुन्हा वाचत आहे. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. श्रोत्यांनो, ज्या लोकांनी ख्रिस्ताला स्वतःचे मस्तक केले ते चरित्रवान लोक होते आणि जोपर्यंत त्यांचे मस्तक ख्रिस्त नव्हता तोपर्यंत ते चरित्रहीन होते. आणि ख्रिस्त मस्तक झाल्यानंतर त्यांचे चारित्र्य त्यांनी स्पष्ट केले आणि त्यांचे चारित्र्य बनले. पॉल हीच गोष्ट विचारत आहे. पुढे पॉल म्हणतो, प्रत्येक स्त्रीचे मस्तक पुरुष आहे. या ठिकाणी स्त्री पुरुषातला हा संबंध विवाहाचा संबंध आहे. विवाहामध्ये स्त्री आपल्या पतीला प्रतिसाद देते. प्रत्येक स्त्रीने पुरुषाच्या म्हणजे आपल्या पतीच्या अधीन असणे साहजिक आहे. जर स्त्री एखाद्या पुरुषाचा आदर करू शकत नाही, त्याच्याकडे आदराने पाहू शकत नाही, तर तिने त्याच्याशी विवाह करू नये. परंतु जी स्त्री आपल्या संपूर्ण जीवाने आपल्या पतीवर प्रेम करते ती त्याला प्रतिसाद देते. परंतु श्रोत्यांनो, लक्षात घ्या की तिच्या पतीचीही तिच्यासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी असली पाहिजे. पॉल इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि 25व्या वचनात म्हणतो, पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. पुढे पॉल सांगतो, ख्रिस्ताचे मस्तक परमेश्वर आहे. या ठिकाणी मोठे गुज लपलेले आहे. प्रभू येशूने योहान कृष्णवर्तमान 10वा अध्याय आणि 30व्या वचनात म्हटले, मी आणि पिता एक आहो. परंतु तो असेही म्हणाला, योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय आणि 28व्या वचनात, मी जातो आणि तुम्हाकडे येईन, असे जे मी तुम्हा सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असली तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. श्रोत्यांनो, माणसाला तारण्याच्या योजनेमध्ये त्याने स्वतःहून हीन दर्जा पत्करला व देवदूतांपेक्षा कमी असे त्याला करण्यात आले. तो या पृथ्वीवर अतिशय दीन अवस्थेमध्ये राहिला. पॉल फिलिप्पिकरास पत्र 2रा अध्याय 5 ते 7 वचनांमध्ये सांगतो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो.
तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. ख्रिस्त देवाचा पुत्र असूनही सर्व गोष्टींचा त्याग करून तो या पृथ्वीवर मानव बनून आला व त्याने मानवाकरिता ठेवलेली शिक्षा स्वतः भोगली. मानवाला त्याने पापाच्या दास्यातून सोडविले. त्या संदर्भात पॉल म्हणत आहे, ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. अधिकारपदाचे हे तत्व पॉल करिंथातील परिस्थितीला लागू करीत आहे. करिंथ शहरामध्ये ज्या स्त्रीच्या डोक्यावर पदर नसे, ती स्त्री वेश्या असे किंवा वेश्या आपले डोके पदराने झाकत नसत. आपल्या मंडळीमध्ये किंवा समाजामध्ये वेगळी परिस्थिती असू शकते. तो म्हणतो करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय आणि 4 वचनात, जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करीतो किंवा संदेश देतो, तो आपल्या मस्तकाचा अपमान करीतो. त्या काळातले यहुदी धर्मशिक्षक लोकांना शिकवत असत की पुरुषाने आपले डोके झाकावे. पौलाच्या म्हणण्यानुसार या धर्मशिक्षकांनी मोशे व त्याच्या मुखावरच्या आच्छादनाचा चुकीचा अर्थ घेतला होता. करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय आणि 13व्या वचनामध्ये पॉल लिहितो, इस्रायल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे, तसे आम्ही करीत नाही. मोशेने पर्वतावर परमेश्वराशी बराच काळ संवाद केल्यावर जेव्हा तो खाली आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर प्रभू परमेश्वराच्या समक्षतेचे तेज होते. लोकांना त्याच्या त्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहावेना म्हणून त्याने स्वतःचा चेहरा आच्छादून घेतला. त्या अनुभवाचा संदर्भ पौलाने ह्या वचनात दिला. निर्गमचे पुस्तक 34 अध्याय आणि 33 वचन आम्ही पाहिले होते जुन्या करारात. पण मोशे परमेश्वराशी संभाषण करावयाला त्याच्यासमोर आत जाई तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरले आच्छादन काढीत असे आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई ती तो इस्रायल लोकांना सांगत असे. पॉल या ठिकाणी सांगतो की पुरुषांनी आपले मस्तक आच्छादू नये. माणसाला देवाच्या प्रतिमेमध्ये घडविण्यात आले व ख्रिस्ताच्या तारणामुळे तो आता ख्रिस्तामध्ये असतो. त्याने आपले मस्तक आच्छादू नये, कारण ते सन्मान व स्वातंत्र्य यांचे प्रतीक आहे. त्याने प्रार्थना करताना किंवा भविष्य सांगताना ते झाकू नये. जेव्हा तो प्रार्थना करीतो तेव्हा तो इतरांसाठी प्रभूजवळ बोलतो किंवा मध्यस्थी करतो. जेव्हा तो भविष्य सांगतो तेव्हा तो इतरांजवळ प्रभूसाठी किंवा त्याच्या वतीने बोलतो. जेव्हा तो या पवित्र अशा गोष्टी करण्यास उभा राहतो तेव्हा त्याने आपले मस्तक आच्छादू नये. 5वं वचन पहा, तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करीते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करीते, कारण ती मुंडन केलेल्या स्त्रीसारखीच होते. मला वाटतं श्रोत्यानो, शेकडो वर्षांपूर्वी करिंथामध्ये जी स्त्री मुक्ती चळवळ चालू होती ती चुकीच्या मार्गाने चालली होती. परंतु पॉल त्यांना सांगतो की पुरुषाने मस्तक आच्छादणे अयोग्य आहे, तर स्त्रीने मस्तक आच्छादणे योग्य आहे. या ठिकाणी या वचनातल्या पोटवाक्याकडे मला तुमचे लक्ष केंद्रित करू द्या. पॉल म्हणतो, जी स्त्री प्रार्थना करते किंवा भविष्य सांगते. याचा अर्थ स्त्रिया सभेमध्ये प्रार्थना करू शकतात आणि भविष्यही सांगू शकतात, म्हणजे ती सभेमध्ये बोलू शकते. काही लोक म्हणतात की स्त्रिया सभेत बोलू शकत नाहीत, त्यांनी सभेत बोलू नये. ते चूक आहे. जर परमेश्वराने स्त्रीला प्रार्थनेचे, भविष्यवाद सांगण्याचे किंवा बोलण्याचे कृपादान दिले असेल तर ते वापरण्याचा स्त्रीला हक्क आहे. काही स्त्रियांना हा हक्क आहे. माझ्या माहितीतल्या काही स्त्रिया पवित्र शास्त्राच्या असामान्य अशा शिक्षिका आहेत. त्या पुरुषांपेक्षाही चांगल्या शिक्षिका आहेत. श्रोत्यानो, परमेश्वराने ह्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे बंधन घातलेले नाही. पॉल पुढे सांगतो की स्त्रियांनी सभेमध्ये आपल्या कृपादानाचा उपयोग करीत असताना आपले मस्तक झाकावे. 11 अध्याय 6 वचन, स्त्री जर आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावे, परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडन करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे. लक्षात घ्या श्रोत्यानो की ही गोष्ट विशेष रीतीने करिंथातल्या मंडळीस लागू पडणारी आहे. करिंथात वेश्याच केवळ आपले मस्तक आच्छादत नसत आणि ॲफ्रोडाईट देवीच्या मंदिरात तिला वाहिलेल्या कुमारिका म्हणजे मंदिरातल्या वेश्या आपले डोके मुंडीत असत. ज्या स्त्रिया आपले डोके आच्छादत नसत त्या वेश्या होत्या. असं दिसतं की करिंथातील मंडळीमध्ये अशा काही स्त्रिया होत्या की त्या म्हणत, आम्हाला सर्व गोष्टींची मोकळीक आहे म्हणून
आम्ही डोक्यावर पदर घेणार नाही. पौल अशा बाबतीत त्यांना सांगतो की स्त्रियांनी आपले मस्तक आच्छादावे, कारण त्या परमेश्वराच्या अधीन आहेत. स्त्रिया आपले मस्तक आच्छादून त्या परमेश्वराच्या अधीन आहेत हे दर्शवितात. हे झाले करिंथातील मंडळीविषयी. आता या तत्वाला आपण आमच्या आधुनिक स्थितीसाठी कसे लागू करून घेऊ शकतो ते पाहूया. या तत्वाविषयी पवित्र शास्त्रातील दुसरे उतारे अधिक माहिती देतात. तिमोथेला पहिले पत्र 2 अध्याय 8 ते 10 वचने. मी आपणाकरिता काही वचने वाचत आहे. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. तसेच स्त्रियांनी स्वतः साजेल अशा विषयाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादाने शोभावे. केस गुंफणे आणि सोने मोते व मौल्यवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रिया शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभावे. श्रोत्यानो, तो म्हणतो की स्त्रीने उपासना चालवताना आपले पवित्र हात उंचावून परमेश्वराची स्तुती आराधना करायची असेल तर तिने स्वतःला सजवून लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेऊ नये. स्पष्ट सांगायचे झाले तर स्त्रियांनी उपासनेच्या वेळेस आपल्या शारीरिक सौंदर्याकडे कोणाला आकर्षून घ्यायचा प्रयत्न करू नये. म्हणजे तिने स्वतःच्या शारीरिक सौंदर्याचा अजिबात उपयोग करू नये. त्यामुळे ती आपल्या स्वतःच्या अविश्वासणाऱ्या पतीलाही ख्रिस्ताकडे आकर्षित करून घेऊ शकत नाही. याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 1 वचन 3 वचन आणि 4 वचन ह्यामध्ये सांगते. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 1 वचन 3 वचन आणि 4 वचन. तसेच स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा. तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे ह्यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की स्त्री आपल्या शारीरिक सौंदर्याच्या आकर्षणाने पतीला ख्रिस्ताकडे वळवू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की तिने पतीसाठी आकर्षक असू नये, परंतु ह्याचा अर्थ असा आहे की शारीरिक आकर्षणाने पत्नी आपल्या पतीला ख्रिस्तासाठी जिंकू शकत नाही. श्रोत्यानो, या बाबतीत स्त्रियांनी सतर्क राहायला हवे. पवित्र शास्त्रामध्ये केवळ स्त्रियांनाच त्यांच्या वर्तनाविषयी सूचना दिलेल्या आहेत असे नाही, तर पुरुषांनाही देण्यात आलेल्या आहेत. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 7व्या वचनात पेत्र म्हणतो, पतींनो, तसेच तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. श्रोत्यानो, पती व पत्नीची एकमेकांविषयी सारखीच जबाबदारी आहे. आजकाल पुष्कळ कुटुंबामध्ये प्रार्थना जीवन दुबळे झाले आहे, कारण पती पत्नींचे एकमेकांबरोबर सामंजस्य नाही, पटत नाही. पुढे जाऊन पौल पुरुषांसाठी जे तत्व त्याने मांडले आहेत ते पुन्हा सांगतो. तारणा
प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, विजयी झाला प्रभू त्या मारणी, सांगा प्रभू उठला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तुवा. 11वा अध्याय 7 ते 9 वचने वाचूया. पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही. स्त्री तर पुरुषाचे गौरव आहे, कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली. कारण पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली. पुरुषाची सहायक, मदतनीस अशी स्त्रीची भूमिका आहे. ती पुरुषाची अर्धांगिनी आहे. कोणताही पुरुष स्त्रीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. याला अपवाद फक्त त्या पुरुषांचा आहे ज्यांना परमेश्वराच्या विशेष सेवेसाठी विशेष कृपा पुरविण्यात आली आहे. 10वं वचन वाचूया. या कारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. या वचनाचा अर्थ देवदूतांचा संदर्भ मला समजत नाही. मला असे वाटते की देवाने निर्माण केलेल्या हेरांच्या द्वारे आपल्या सर्वांच्या हालचालीवर देखरेख ठेवल्या जात आहे. या छोट्याशा जगाच्या रंगभूमीवर आपण आहोत व देवाचे हेर आमची हेरगिरी करीत आहेत. ते देवाच्या प्रीतीविषयी शोध घेत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की देवाच्या प्रीतीस आम्ही पात्र नाही. त्यांना कदाचित असे वाटत असावे की मानव एक बंडखोर जात असल्याने परमेश्वराने मानवापासून सुटका करून घेतली असती तर बरे झाले असते. परंतु परमेश्वराने मानवापासून स्वतःची सुटका करून घेतली नाही. तो आमच्यावर प्रीती करतो. आम्हाला पापापासून तारणारी त्याची कृपा ही त्याच्या प्रीतीचा पुरावा आहे. देवदूतांना त्याच्या कृपेविषयी आश्चर्य वाटत असावे आणि ते माणसाविषयी संयम बाळगत असावेत. पुढे 11वं वचन पहा काय सांगतं. तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही. स्त्रीचा पुरुषावर ताबा आहे व पुरुषाचा स्त्रीवर ताबा आहे. हा अशा प्रकारचा त्यांचा परस्पर संबंध परमेश्वराने योजिलेल्या विवाह संबंधाचा आहे. वैवाहिक जीवनातले पती पत्नीचे परस्पर संबंध असे असायला हवे. परस्परांवर प्रीती करून परस्परावलंबी असणारे हा आदर्श देवाने मानवासमोर ठेवला. परंतु जर पती पत्नीमध्ये अशा प्रकारचा नातेसंबंध नसेल तर परमेश्वराने दिलेला आदर्श त्यांच्यामध्ये पूर्णत्वास येणार नाही. पॉल 12व्या वचनात काय म्हणतो पहा. कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे आणि सर्व काही देवापासून आहे. पती पत्नी एकमेकांपासून विलग होऊ शकत नाहीत. ते एकटे नाहीत, तर ते दोघे मिळून एक आहेत. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो श्रोत्यांनो की जेव्हा परमेश्वराने स्त्री व पुरुषांना निर्माण केले तेव्हा तो त्यांच्याविषयी म्हणाला, यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. त्यांनी एक देह व्हावे हा देवाने मानवाला दिलेला आदर्श आहे. त्यांना एकमेकांशिवाय पूर्णत्व येऊ शकत नाही. मला वाटतं स्त्री किंवा पुरुषाने या बंधनापासून स्वातंत्र्य मागावे हे मूर्खपणाचे आहे, कारण त्या दोघांनाही एकमेकांची गरज आहे. विवाहाच्या गौरवी संबंधामधले हे खरे स्वातंत्र्य आहे. 13वं वचन. तुम्हीच आपसात ठरवा, मस्तकावर आच्छादन घेतल्या वाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय? स्त्री जेव्हा परमेश्वराची सेवा करते, पवित्र शास्त्राच्या अध्ययनाचा वर्ग चालवते किंवा प्रार्थना करते, तेव्हा तिने आपल्या समोरच्या लोकांचे लक्ष स्वतःकडे ओढवून घेऊ नये. तिने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तिचे शारीरिक आकर्षण एक जबरदस्त शक्ती आहे व तिच्या साह्याने ती पुरुषाला मोठ्या उंचीवर नेऊ शकते किंवा पत्नाच्या तळाशीही खेचू शकते. 14व्या वचनात पौल म्हणतो, लांब केस राखणे ही पुरुषाला लाजीरवाणी गोष्ट आहे असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? आजकाल श्रोत्यांनो, केस वाढविणे ही पुरुषामध्ये फॅशन आहे. काही पुरुष इतके लांब केस वाढवतात की त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते. परंतु परमेश्वर ह्याविषयी स्पष्ट आहे. 15वं वचन पहा.
स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे, कारण केस तिला आच्छादनाकरिता दिले आहेत. आज आम्हाला ख्रिस्तामध्ये मोकळीक आहे. केसांची लांबी हा येथे वादाचा मुद्दा नाही, तर त्या कृतीच्या मागचा हेतू हा येथे वादाचा मुद्दा आहे. अनेक पुरुष केस वाढवतात कारण त्यांच्यासाठी ते बंडखोरी दर्शवितात. पुष्कळ स्त्रिया केस कापतात कारण त्यांच्यासाठी ते बंडखोरीचे चिन्ह आहे. जितके आम्ही परमेश्वरापासून दूर जाऊ तितकी आमची नैतिक मूल्ये बदलत जातील. जे चांगले आहे ते आम्हाला अयोग्य, निरर्थक वाटेल, व जे अपायकारक आहे ते आम्हाला उपयुक्त वाटू लागेल. आज परमेश्वराचं वचन स्वतःच्या जीवनाला लागू करा. 16वं वचन मी वाचत आहे. तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशिरीत नाही आणि देवाच्या मंडळातही नाही. तो म्हणतो की केस कापणे किंवा पोशाख कसा असावा हे फार महत्त्वाचे नाही, तर आपल्या वागण्यातून बंडखोरी दिसते काय हे पारखणे महत्त्वाचे आहे. श्रोत्यानो, स्वतःच्या जीवनाचा आज आपण आढावा घ्या. आपण कशाप्रकारे वागत आहात, कशाप्रकारे व्यवहार करीत आहात, आपली जी राहण्याची पद्धती आहे ती कशी आहे. जर ती देवाला गौरव देणारी नाही तर परमेश्वर आपणाशी बोलत आहे. जर आपण परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्धात वागत आहात तर परमेश्वराचं वचन स्पष्टपणे आपणाकडे आलेलं आहे. म्हणून श्रोत्यांनो, थोडा वेळ गंभीरपणे विचार करा, ह्या वचनाला आपल्या जीवनाला लागू करा आणि पहा की परमेश्वर आपणाला काय सांगत आहे. 18व्या वचनापासून पुढे वाचूया. कारण प्रथम हे की तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमतात तेव्हा तुम्हात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानतो. कारण तुम्हामध्ये जे पसंतीस उतरलेले आहेत ते प्रगट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपले घरचे जेवण दुसऱ्यापूर्वी जेवतो. एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. खाणेपिणे करण्यास तुम्हास आपली घरे नाहीत की काय? की तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजविता? मी तुम्हाला काय म्हणू? ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करीत नाही. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली. पौलाला हे थेट प्रगटीकरणाद्वारे मिळाले. 15वा अध्याय 3ऱ्या वचनात तो म्हणतो, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. पौलाला शुभवर्तमानाचे थेट प्रगटीकरण मिळाले व प्रभुभोजनाचे त्याला थेट प्रगटीकरण मिळाले. प्रभूने त्याला त्याविषयी विशेष सूचना दिल्यात. लक्षात घ्या श्रोत्यानो, की जेव्हा प्रभू येशूने आपल्या शिष्यांबरोबर शेवटले भोजन घेतले तेव्हा पौल त्यांच्यासह नव्हता. म्हणजे प्रभुभोजनाच्या स्थापनेच्या वेळेस तो त्यांच्याबरोबर नव्हता. त्या काळातला करिंथातला प्रभुभोजनाचा विधी व आजचा आम्ही पाळत असलेला विधी यांच्यामध्ये फारसा संबंध नाही. कारण दोन्ही वेळची परिस्थिती भिन्न होती. त्या काळात प्रभुभोजनाचा विधी सामूहिक भोजनाच्या आधी पाळला जाई व तो बहुतेक घरामध्ये प्रतिदिनी पाळला जाई. प्रेषितांच्या कृत्यांच्या पुस्तकात प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 46 आणि 47 वचने सांगतात, ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे. परंतु आज तशा प्रकारची स्थिती नाही. पॉल त्यांना ह्या ठिकाणी आज्ञा करीत आहे. तो त्यांना म्हणत आहे, मी तुमची वाहवा करीत नाही, कारण तुम्ही एकत्र मिळता तेव्हा अधिक चांगले होण्यास नाही तर अधिक वाईट होण्यास मिळता. म्हणजे त्यांनी मोठ्या आध्यात्मिक आशीर्वादांसाठी एकत्र यायला हवे होते, परंतु तसे झाले नाही. पॉल या ठिकाणी एखाद्या स्मारकाविषयी किंवा इमारतीविषयी बोलत नाही, तर तो खऱ्या मंडळीविषयी, जे खऱ्या विश्वासणाऱ्यांच्या एकत्र येण्याने तयार होते त्याविषयी बोलत आहे. आज जेव्हा आपण मंडळीविषयी बोलतो तेव्हा आमच्यासमोर इमारत येते, विश्वासणाऱ्यांचा समूह येत नाही. आज आमच्यामध्ये ह्यामुळेच फूट पडलेली आहे. करिंथकरांमध्ये फुटी होत्या हे आपण पहिल्याच अध्यायात पाहिले. जेव्हा ही मंडळी एकत्र येई तेव्हा ते स्वतःबरोबर आपसातल्या फुटी व कलहसुद्धा घेऊन येत असत. ते प्रभू भोजनाच्या वेळेसही आपसात फुटी बाळगत असत. पौल या ठिकाणी परमेश्वर मंडळीत फूट का पडू देतो ह्याचे कारण देत आहे.
आजकाल श्रोत्यानो, मंडळांमध्ये अनेक लोक अविश्वासणारे आहेत. ते मंडळीचे केवळ सभासद आहेत. परमेश्वर त्यांना बाहेर काढू इच्छितो. हे लोक पाखंडी मते तयार करून संप्रदाय बनवतात. पॉल हेच म्हणत आहे, तुम्हामध्ये जे पसंत केलेले आहेत ते प्रगट व्हावे म्हणून तुम्हामध्ये फुटी असल्यास पाहिजेत. तो म्हणत आहे, तुम्ही एकत्र एका ठिकाणी येता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य होत नाही. त्यांच्या सहभोजनाच्या वेळेस ते ज्या प्रकारे वागले त्यामुळे त्यांना प्रभुभोजन घेणे शक्य होत नव्हते. अशा वेळेस प्रभुभोजनाचा विधी ते पार पाडू शकत नसत. श्रोत्यांनो, आज आम्हाला पाहायचे आहे की आमच्या मंडळांमध्ये काय स्थिती आहे, आमच्या स्वतःच्या आत्मिक जीवनाची काय स्थिती आहे. जर आम्ही चुकत आहोत तर प्रभूसमोर येऊया, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करूया, क्षमा मागूया आणि आपला संबंध परमेश्वराशी व्यवस्थित करूया. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आमची प्रत्येक कृती ही देवाला अधीनता देणारी असावी. हे साधे आणि सोपे सूत्र जर आपण पाळतो तर निश्चितच आम्ही देवाला आवडणारे वर्तन करणारे बनतो. जर आपण असे करीत नाही तर आमचे वर्तन फूट पाडणारे आणि स्वार्थी होते. आम्ही बंडखोरी करणारे बनतो. प्रियानो, आमच्या उपासना आणि सामुदायिक जीवनात सुव्यवस्था, ऐक्य आणि आदराचे महत्त्व आहे काय? या महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करीत आपण आजचे अध्ययन थांबवूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आम्हाला माहिती आहे प्रभूजी, आम्ही तुझ्यावरती विसंबून राहणारे तुझी लेकरं बनावं. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमच्या जीवनामध्ये तू अशा प्रकारचे प्रसंग देतोस, अशा प्रकारची संधी देतोस की जेणेकरून प्रभूजी आम्ही आमच्या बुद्धीनं चालू नये, तर प्रभूजी आम्ही प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला तुझ्यावरतीच विसंबून राहावं. होय प्रभूजी, कदाचित आम्ही या गोष्टी करत नसू तर बापा आम्ही तुझ्याबरोबर बंडखोरी करणारे आहोत. परंतु बापा, आम्ही बंडखोर नव्हे तर तुझी आवडती लेकरं म्हणून व्हावीत, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. जे आम्ही ऐकलेलं आहे, जे आम्ही शिकलेलो आहोत, ते आमच्या जीवनामध्ये पालन करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उच्च करील. प्रभू आपणास सहाय्य करो.